सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी येत आहे थेट दिल्लीतून, देशाच्या राजधानीतून. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून धक्कादायकरित्या ही बातमी येत असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामान्य शिवसैनिकांसाठी मात्र आनंद देणारी आणि आनंदित करायला लावणारी महत्त्वाची अपडेट आहे. उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठं पद, भाजपचे दावे मात्र पूर्णपणे दणाणल्याची चर्चा. उद्धव ठाकरे भाजपला जड जाणार, केंद्रात नायडू नितीश. भाजपाच्या विरोधात ठाकरेंनी बांधली पहिल्यांदाच नवी मोठ. गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्रामध्ये भाजपचं सरकार उलटणार, भाजपा सरकारमध्ये राहणार नाही, तर मित्रपक्ष हे भाजपचा काटा काढतील, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या प्रसारमाध्यमावरती तेव्हापासून येत होत्या. आणि अखेर त्या बातम्यांना कुठेतरी एक मोठ्या प्रकारची क्लिव मिळाली असून राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे भाजपला नडणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते. त्यांनीच आता देशभरातील प्रादेशिक पक्षांची मोड बांधून भाजपला थेट घरचा रस्ता दाखवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. आणि त्या तयारीला उद्धव ठाकरेंना मात्र अतिशय जबरदस्त यश आल्याची देखील चर्चा मुंबईतून सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांना नेमकं दिल्लीत काय मिळतंय पद, आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता कशी उलथून पडली, मित्रांनो पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया देशाच्या राजकारणाकडे पाहण्याचा भाजपचा दृष्टिकोन. आणि उद्धव ठाकरेंनी मात्र सगळ्यांनाच आपल्या राजकीय खेळीने सगळ्यांना घाम फोडलाय, तो कसा ते आता आपण पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊया. बघूया महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील उद्धव ठाकरेंना सर्वोच्च स्थानी घेऊन जाणारी सगळ्यात मोठी राजकीय बातमी. नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या एक चर्चा रंगली आहे, आणि या चर्चेने मात्र भाजपचं पूर्ण धाबं दणाणले आहेत. उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार, या चर्चेने भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्षाचे धाबे दणाणल्याचे चित्र आहेत. महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले ठाकरे आता राष्ट्रीय राजकारणामध्ये निर्णायक भूमिका बजावण्याच्या तयारीत असल्याची भूमिका मांडत आहेत. त्यातच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपच्या विरोधी भूमिकेमध्ये आल्याने केंद्रातील राजकीय गणित झपाट्याने बदलताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंचे 9 खासदार, नितीश कुमारांचे जवळजवळ 16 खासदार आणि नायडूंचे जवळजवळ 15 खासदार, या सगळ्यांना मिळूनच भारतीय जनता पार्टीला पहिला झटका बसू शकतोय. केंद्रातील राजकीय गणित झपाट्याने बदलत असताना दिल्लीमध्ये मात्र ठाकरे यांची वाढती ताकद भाजपची प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. लोकसभा निवडणुकानंतर केंद्रातील सत्ता संतुलन पूर्णपणे बदललेलं आहे. भाजपा बहुमतापासून दूर गेल्यानं मित्रपक्षांवर त्यांची अवलंबित्व वाढलंय. या परिस्थितीमध्ये विरोधकांना एकत्र आणण्याचं काम उद्धव ठाकरे अत्यंत शांतपणे प्रभावी पद्धतीने करत असताना दिसतंय. इंडिया आघाडीतील महत्वाचा चेहरा म्हणून ठाकरे यांचं वजन वाढलेलं आहे. दिल्लीत त्यांना एखादे महत्वाचे संसदीय किंवा संघटनात्मक पद दिले जाणार, ही आता सगळ्यात मोठी बातमी आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांना राज्यसभेतील नेतृत्वाची जबाबदारी किंवा इंडिया आघाडीच्या समन्वय समितीचा सर्वोच्च ठिकाणी ठाकरेंना बसवलं जाऊ शकतंय. असं झाल्यास भाजपसाठी मात्र सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण की संबंध देशामध्ये भाजपचं संपूर्ण काम माहीत असलेला राज्यातील देशातील एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. याच कारणास्तव आक्रमक चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जात आहे. भाजपची मात्र आता अस्वस्थता वाढली आहे. उद्धव ठाकरे हे मवाळ, संयमी आणि मुद्देसूद राजकारणासाठी ओळखले जातात. आक्रमक भाषेपेक्षा रणनीतीवरती भर देणारे ठाकरे दिल्लीत सक्रिय झाले तर भाजपच्या राजकारणाला ते अधिक जड जाणार, हे भाजप नेत्यांनाही चांगलंच ठाऊक आहे. म्हणूनच ठाकरे यांच्या प्रत्येक हालचालींकडे भाजप बारकाईने लक्ष देऊन आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडल्यानंतर भाजपला राजकीय फायदा झाला असला तरी राष्ट्रीय पातळीवरती ठाकरे यांची प्रतिमा अधिक मजबूत असल्याचं आपण पाहिलंय.
फोडाफोडीच्या राजकारणाचा बळी घेऊन अशी सहानुभूती ठाकरे यांना मिळत असून तशी सहानुभूती फक्त उद्धव ठाकरे यांची ताकद 5 पट वाढवत आहे. नायडू आणि नितीश कुमार यांनी मात्र भाजपला धक्का देण्याची तयारी जोरदार सुरू केली आहे. इंडिया आघाडीत येऊन आपणाला देशाचं पंतप्रधान पद आणि एकाला उपपंतप्रधान पद मिळून आपण काय करू शकतो याची तजवीज त्यांनी सुरू केली आहे. केंद्रातील सत्ता समीकरणात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका. हे दोन्ही नेते सध्या भाजप सोबत असले तरी त्यांच्या नाराजीची चर्चा उघडपणे सुरू असते. विशेषतः विशेष राज्याचा दर्जा, आर्थिक पॅकेज आणि मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व यावरून दोन्ही नेते भाजपवरती नाराज असल्याचे सांगितले जाते. राजकीय जाणकारांच्या मते नायडू आणि नितीश कुमार यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली तर मात्र केंद्रातील मोदी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही. अशा वेळी विरोधकांचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले तर नवे राजकीय समीकरण तयार होणार आहे. इंडिया आघाडीमध्ये ठाकरे यांची मध्यवर्ती भूमिका ही भाजपसाठी देखील धोकादायक ठरू शकते. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यासारखे मोठे नेते आहेत, मात्र सर्वांना एकत्र आणण्याची, संवाद साधण्याची, मतभेद टाळण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे असे अनेक नेते मानतात. याच कारणामुळे ठाकरे यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जावी अशी मागणी आघाडीतील काही घटकांकडून वारंवार केली जात होती. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांना एकत्र ठेवण्यात ठाकरे यशस्वी ठरलेत. हाच फॉर्म्युला राष्ट्रीय पातळीवरती राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली जाऊ शकते. जर उद्धव ठाकरे दिल्लीत सक्रिय झाले आणि नायडू, नितीश यांनी भाजपपासून फारकत घेतली तर मोदी सरकारसमोर मोठं संकट उभं राहू शकतंय. विरोधकांना एकत्र आणणारा, आक्रमकतेपेक्षा रणनीतीवरती भर देणारा नेता म्हणून ठाकरे भाजपला अधिक जड जाणार आहेत. भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील शिवसेना फोडली त्याच पद्धतीने ठाकरे यांना राष्ट्रीय सहानुभूती मिळवून दिली हे भाजपच्या लक्षात येत नाही. म्हणूनच दिल्लीत ठाकरे यांना मोठं पद मिळू नये यासाठी भाजप अडवण्याचे हालचाली करत आहे. या सगळ्या घडामोडींसह आगामी काळात केंद्रातील राजकारण झपाट्याने बदलणार आहे निश्चित. नायडू, नितीश कुमार, ठाकरे तिघांच्या हालचालीवरती संपूर्ण देशांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे जर दिल्लीत मोठ्या भूमिकेत आले तर मात्र केवळ महाराष्ट्राचे नेते न राहता राष्ट्रीय राजकारणातील किंग मेकर होऊ शकतात. एकंदरीत दिल्लीत ठाकरे यांचं वजन वाढत असताना भाजपची चिंता मात्र वाढत चालली आहे. उद्धव ठाकरे भाजपला जड जाणार ही चर्चा आता केवळ राजकीय अफवा राहिली नाही तर ती वास्तवात उतरण्याची शक्यता जाणू लागली. मित्रांनो, या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंची मात्र लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. भाजप आगामी काळामध्ये कोणता राजकीय डाव खेळते ते आपल्याला सर्वांना बघायला मिळेलच. मात्र सध्याच्या घडीला केंद्रातील बहुतांश नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे केंद्रात जर ठाकरेंचं वजन वाढलं तर भाजपचं वजन मात्र अर्ध्यावर येईल ही देखील तेवढीच धक्कादायक बातमी आता केंद्रातून समोर येते. आगामी काळामध्ये केंद्र इंडिया आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंवरती ही जबाबदारी सोडतात का ते बघावं लागेल. यावरती प्रतिक्रिया द्या.